नमस्कार। पोटात पडलेली भुकेची आग शक्कल आणि अक्कल लढवायला भाग पाडते, मग तो मनुष्य असो, प्राणी असो किंवा पक्षी असो। अशाच एका कावळ्याला भूक लागलेली असताना त्याने काय अक्कल लढवली आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता। पण त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। असं म्हणतात की पोटात पडलेली भुकेची आग काय करायला लावेल हे सांगता येत नाही। आपण सोशल मीडियावर पाहत असतो, हिंस्र प्राणी आपल्या भुकेसाठी इतर प्राण्यांचा जीव घेतात आणि आपली भूक शांत करतात, पण ते करत असताना त्यांना सुद्धा पूर्ण ताकदीनेच ती शिकार करावी लागते। अशाच एका हुशार कावळ्याची गोष्ट लहानपणी तुम्ही ऐकली असेलच। त्याला तहान लागलेली असते तेव्हा बाजूलाच एका डेऱ्यामध्ये पाणी असतं, पण ते खूपच खाली असतं, त्यामुळे त्याला ते पाणी पिता येत नाही। त्यानंतर तो हुशारीने बाजूचे खडे गोळा करून त्या डेऱ्यामध्ये टाकायला सुरुवात करतो, मग पाणी वर यायला लागतं। तसं तो कावळा पाणी पितो आणि स्वतःची तहान स्वतः भागवतो। आता याही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका पाईपमध्ये उंदीर अडकला आहे, पण तो कावळ्याला काढता येत नाही। तेव्हा कावळा लगेच हुशारीने आतमध्ये जातो आणि तोंडात एक काठी घेऊन येतो। त्यानंतर ती काठी पाईपमध्ये टाकून उंदराला ढकलतो। असं अनेक वेळा करून शेवटी तो त्या उंदराला बाहेर काढतोच।